स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती झाली नाही तर शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढणार. जिल्हाप्रमुख अनिल जगताप. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बीडमधून शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली आहे. उमेदवाराची चाचपणी मुलाखत घेतली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला संपर्क प्रमुखांसह अधिकारी पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान जर महायुती सोबत लढणार असेल तर या ठिकाणी देखील सोबत लढेल, मात्र गेल्या वेळेसारखं भाजपने धोका दिला तर आमची सर्व तयारी आहे, आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली आहे. दरम्यान त्यांनी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना देखील आव्हान दिलं आहे. त्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने उतरतोय. त्यासाठी पक्षाच्या वतीनं आमचे मराठवाडा सचिव पटवर्धन साहेब असतील, आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे असतील, आम्ही सर्व जिल्हा प्रमुख कालपासून आम्ही 6 नगरपालिकेमध्ये बैठका लावल्यात. त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बी आम्ही त्या ठिकाणी तयारीत असतो. पण या ठिकाणी ज्या नगरपालिका येणार आहे, जसं तुम्ही आत्ता विचारलं की तुम्ही स्वबळावर लढणार आहेत का, आजपर्यंत पाठीमागं 2 वेळा स्वबळावरच आम्ही लढलेलो होतो. आणि यावेळेस पक्ष प्रमुख नेते आमचे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत, त्यांनी आम्हाला आदेश दिलेत की महायुती म्हणून आपण पुढं जावं. महायुतीच्या माध्यमातून आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहे. सन्मान आम्हाला त्या ठिकाणी चांगला दिला. आमच्या ज्या ताकदीच्या जागात आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या. आता लोकसभेला विधानसभेला आम्ही त्यांचं काम करत असतो, तर नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, अशाच ठिकाणी आम्हाला त्यांनी स्थान दिलं पाहिजे आणि आम्ही ते स्थान आमच्या हक्काने मागणार आहेत. आमचा तो अधिकार आहे. म्हणून ते जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, नगराध्यक्षाचं असेल, त्या जागा आम्ही काही ना काही त्या ठिकाणी नगराध्यक्षाचं आम्ही मागणार आहेत. आणि त्यानंतर महायुतीचं काय होतं, त्याच्यानंतर काय रणनीती ठरते, आणि जरी महायुती झाली नाही तरी आम्ही स्वतंत्र ताकदीनं आमचे नेते जे आलेत हे साहेबापर्यंत पोहोचवतील आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे पण स्वबळावर लढायची सुद्धा आम्ही ताकद ठेवणार आहेत. कारण ह्याआधी आम्हाला भाजपकडून धोका या ठिकाणी झालेला आहे. शेवटच्या 10 मिनिटात आमची युती तुटलेली आहे. त्यावेळेस आमची नगरपालिकेला इलेक्शनमध्ये तारांबळ झालेली आहे, हे वास्तवता आहे. म्हणून आज आम्ही पूर्ण ताकदीने उतारणार आहे. शेवटपर्यंत हे निर्णय पूर्ण होत नाही, फॉर्म भरणं हे करणं प्रक्रिया, तोपर्यंत आम्ही तटस्थ त्या ठिकाणी सगळ्या जागेची तयारी करणार आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब जे सांगतील त्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आम्ही लढणार आहोत. होईल किंवा नाही हा भाग वेगळा आहे. आता आम्ही आमची मानसिकता पूर्ण ताकदीने लढायची ठेवलेली आहे आणि धर्म युतीचा पाळणार आहेत. आमची भावना प्रांजळ आहे की आपली महायुती व्हावी. कारण की महायुती तोडायची कशासाठी, कोणासाठी, बरं तोडून आपली ताकद आहे का, आपण येतोय का तोडतोय, हा प्रश्न हे बीड जिल्ह्यातल्या जनतेला आम्हाला सगळ्याला माहिती आहे. ती तोडून कोणाला सपोर्ट करायचा आहे, कोणाला नाही सपोर्ट करायचा, हा विषय त्या ठिकाणी वारंवार होतो आहे. पण आता आम्ही त्या कुठल्या धोक्यात राहणार नाहीत. महायुती झाली स्वागत आहे, नाही झालं तर पूर्ण ताकदीनं आमच्या नेते सांगतील त्या पद्धतीने लढायला आम्ही तयार आहोत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, बीड.